नमस्कार. मी डॉक्टर एस व्ही रानडे, ज्ञानदीप फाउंडेशन. आज मला आनंद वाटतो की आमच्या शिल्पी चिंतामणी सोसायटीतले प्राध्यापक जयश्री कुलकर्णी आणि आमचे पूर्वीपासूनचे शेजारी त्यांचा धाकटा भाऊ चंद्रकांत कुलकर्णी हे आज तिथं आलेले आहेत. ते पण वालचंदचे माजी विद्यार्थी आहेत. 77 साली त्यांनी BE सिव्हिल आमच्या वालचंदमधून घेतलेली आहे. पूर्वी आम्ही साठे निवासमध्ये एकत्र राहत होतो तेव्हा त्यांची माझी ओळख होती. आज अचानक ते आले आणि मला म्हणाले की मी पुण्यात असतो वगैरे, म्हणून म्हटलं त्यांची परिचय करून घेऊया. मी असं तुम्हाला विनंती करतो की तुमचं पूर्वीपासून म्हणजे आजोळपासून कसं आहे, शिक्षण कसं झालं आणि काय काय केलं आणि सध्या काय करताय याची माहिती सांगा. हो, मी चंद्रकांत कुलकर्णी, जयजींचा भाऊ यांनी सांगितलं. वालचंदमध्ये मी ग्रॅज्युएट केलं. ॲक्च्युली मला सिव्हिल इंजिनियर व्हायचं नव्हतं, मला हेवी इंजिनिअरिंगला जायचं होतं मित्राबरोबर मुंबईला. पण घरची परिस्थिती नव्हती म्हणून वालचंदला, आधी मी कराडला होतो, नंतर मला वालचंदला प्रवेश मिळाला. आणि त्यानंतर मग वालचंदमध्ये जे एक एक शिक्षक म्हणजे ते गॉडफादरच होते. आता हे सरांचं तर काय बोलायचं कामच नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला घडवलं, म्हणजे नाहीतर आम्ही बिघडलोच असतो. घडवणं हे काम नुसतं ज्ञानार्जन नाही, संस्कार देखील त्यांनी आम्हाला इतके दिले की ते शब्दातील वर्णन करणं अशक्य आहे. आता मी सरांना पहिल्यांदाच म्हटलं, माझी मुलाखत घेत आहे, हे मुलाखत बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है. आमचं पूर्वीपासून जे आहे की रानडे सर म्हटलं की ते म्हणजे त्यांनी कधीही आम्हाला रागवलेत असं वाटत नाही. त्यांची नजरच काफी असायची की शिक्षण म्हणजे शिकवायचं कसं आणि काय आहे हे. आणि आता मला मी बघितलं इथं ते इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक ते सगळ्या बघून वस्तू म्हटलं तुम्ही सिव्हिलमध्ये आहात का, आणि तर तिने सगळं नॉलेज कॅप्चर केले. आणि मुख्य म्हणजे एकटा राहून माणूस कसा राहू शकतो ताकदीनं, त्यांच्या चेहऱ्यावर बघितल्यावरच कळतं की त्यांचं वयच मला कळणं कठीण आहे. माझ्यापेक्षा ते म्हणजे मीच म्हातारा वाटायला लागलं. माझा भाऊ पण परवा म्हणले तुम्ही मोठा आहे. मी म्हटलं सगळ्या दृष्टीनं मोठा आहे. त्याची परवा 75 तारीख झाली. माझं शालेय शिक्षण एका ताज्या अगदी शाळेत झालं, श्री सिद्धेश्वर म्हणून, ते शाळाच नाही. त्यानंतर मला न्यू स्कूल म्हणून शाळा की तिथं अर्धी फी घेतात म्हणून मला तिथं प्रवेश मिळाला. आणि मग तिथं मी शाळेतनं बाहेर पडलो आणि राजाराम कॉलेजला मी PDFY केलं. आणि इंजिनिअरिंगला डेअरी टेक्नॉलॉजीला मित्रावर जायचं होतं, ते काय स्वप्न माझं झालं नाही. आणि मग कराड करून वालचंदला मला प्रवेश मिळाला. आणि मग माझं म्हणजे कल्याण झालं म्हणतात. काय त्याचं कोर्स फार अवघड, अभ्यास फार अवघड होता. म्हणजे हे टेक्निकल घेऊन येणारी लोकं होती, त्यांचं ड्रॉइंग इतकं पॉवरफुल असायचं, आम्हाला शेतपेनच्या टोक करण्यापासून ते आहे. पण हे माटेसारखे किंवा अरुण सावगर सारखे, चमफे कुलकर्णी म्हणून हे सगळे लोक आम्हाला शाळेत ते शिकवायचे आणि तरच शिकवायचे. त्यामुळे आम्हाला म्हणजे पासिंग देखील अवघड असायचं. वालचंद कॉलेजला इंजिनिअरिंग करणं सोपं नव्हतं. आणि त्यावेळी एक्सटर्नल म्हणून प्राध्यापक यायचे आमची, म्हणजे इतके टफ एक्झाम की आता ही मुलं जी 100% 90% काढतात हे मला आश्चर्य वाटतं. काय कुठनं 90 आणि 100% काढत असतील. आम्हाला 50-60% काढतात देखील. म्हणजे माटे किंवा एकनाथ पाटील हे सगळे हुशारच हो, म्हणजे ट्रेमेंडस हुशार. पण शिक्षकाला कधीही माटेसारखा मुलगा इतका हुशार असून पहिल्या बेंचवर एकही लेक्चर चुकवायचा नाही. कोण कसं शिकलं काही नाही, त्या लेक्चरला बसायचं प्रामाणिकपणानं. त्याच्याकडनं हा घेण्याजोगा आहे. आता माटेबद्दल यांना माहितीच आहे. आता तर आम्हाला पुण्याला येणार आहे, काहीतरी आमच्या ज्ञानात फरक पडणार आहे. आता मेमरी आम्ही ह्यांची कशी मेमरी स्ट्रॉंग काय की ते त्या ह्याच्यात अजून त्या ह्याच्यात पडलेल्या आहेत, त्या सोडलेल्या नाही, त्यांनी घट्ट पकडून धरले. आज त्यांच्या वाटेल दुःख आले असतील, हे असतील. आमच्या वाटेल काही नाही तरी आम्ही निवांत बसतो. आता हे म्हटले की अध्यात्म काय करतं, अध्यात्म. आता अध्यात्म खरं सोडून द्या म्हणजे खरंच आहे ते, म्हणजे दुसरं काही नाही म्हणून आम्ही ते पकडले. म्हणजे कॉलेज झाल्यावर, नोकरी झाल्यावर, MSCBत नोकरी, सिव्हिल इंजिनियर म्हणजे आम्ही MSCBचे सावत्र भाऊ. कारण इलेक्ट्रिकल म्हणजे मुख्य, जसं इरिगेशनला इलेक्ट्रिकल सावत्र भाऊ, तशी आम्हाला ट्रीटमेंट मिळत गेली. पण त्यातनं आम्ही पोहोच गेलो. पण ते शेवटी सरकारी नोकरी म्हणजे पाट्या टाकणे हे ज्ञानाचं तिथे काय हे नाही. म्हणजे मला असं वाटलं की ह्यांनी एवढं शिकवलं, आपण याचा उपयोग काय करतोय का नाही.
हे ते कॅल्क्युलस काय आहे काय आहे ते काही कुठेही उपयोगात आले नाही. आता ते खाजगी नोकरी असतील तर उपयोगात आला असतो. आता सर आम्हाला मार्गदर्शन करा म्हणतात, आम्हाला आनंद आहे. त्यांना मी म्हटलं तुम्ही पुण्यात या, वालचंदचा ग्रुप आम्ही एकत्र जमतो बरेचदा, आणि त्यांना आवड आहे सगळ्यांना, पण मार्गदर्शन नाही आहे. मार्गदर्शन कसं तर एकदा मुद्दाम त्यांना या, हे ऑनलाईन वगैरे ठीक आहे, पण सुरुवातीला एकदा येऊन त्यांनी भेटून सगळ्यांना हे करावं अशी एक इच्छा आहे. आता आम्ही माझं वय 73 आहे, तुम्हाला सांगताना लाज वाटत आहे, कारण यांचं वय विचारायची सोयच नाही. यावर तेवढा उत्साह येतोय कुठला? खरं म्हणजे मला ते प्रश्न त्यांना विचारायचे, हा वयात उत्साह आला कसा? तुम्हाला काही दुःख असतील हे असतील, घटना नैसर्गिक क्रम आहे, कशातून तुम्ही आला असता. आता मला बोलताना शब्द अपुरे पडतात. खरं म्हणजे काय सांगा तुम्ही एक असं सांगा की तुमचं आता कसं आहे, आमच्याकडे सुद्धा आपल्याकडे इलेक्ट्रिकलला जे सिव्हिलचे गेले होते त्यांनी बरीच कामं आम्हाला दिली त्यावेळेला. हा म्हणजे पोपडीला आम्ही वॉटर ट्रीटमेंट प्लांट आम्ही बांधला त्यावेळेला. नंतर याला आपल्या कोल्हापूरच्या बाजूला ते पॉवर हाऊस आहे, तिथं आम्ही करत होतो. तिथे जलसंपदा म्हणून हे होतं, तिथं सगळे आपले विद्यार्थीच होते. आणि इलेक्ट्रिकलची जी सगळी कामं असतात म्हणजे हे लाईन टाकणे, हे करणे, सर्वे लागायचं त्याला भरपूर. त्यासाठी तर तुम्ही मला एक सांगा की तुमच्या या एकंदर कार्यकारी काळामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये काय काय कामं केली? माझ्या एकूण 17 बदल्या झाल्या. मी कुणालाही पैसे देऊन, मला मी सेंडमेन आलेला आहे, मी कुणालाही पैसे देऊन बदली वगैरे काही त्या भानगडीत पडणार नाही. मला पैसे पगार आहेत, भरपूर आहे, आय एम हॅपी. त्यामुळे बदल्या जाईल तिथं सबस्टेशनची कामं असायची, म्हणजे फाउंडेशन वगैरे हे कंट्रोल रूम कन्स्ट्रक्शन. पण डिझाईन वगैरे आम्ही काय केलेलं चालत होते आहे तेच वापरायचं, तुमचं डोकं वापरायचं सरकारी खात्यात. त्यामुळे आम्हाला ज्ञानाची अशी हे नाही, म्हणजे त्यामुळे आमचे जे काही हुशार होते त्यांनी गव्हर्नमेंट सर्व्हिस जवळजवळ नाही केलीच नाही. आता याच्या पोपळीत मी होतो, पोपळीत क्वार्टर कन्स्ट्रक्शन माझ्याकडे, ज्यांच्या कॉलनीमध्ये भूकंपग्रस्त एरियात 5 वर्ष तिथं क्लायमेट असं वेगळंच होतं ते पोपळी. तुम्ही पोपळीत तर किती काम केले? आता मला नाव आठवत नाही, तिथल्या जे आपण हे आहे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे ना, ते आम्ही सगळं डिझाईन केलं होतं. पण ते एमएससीबीच्या अंडर एमएससीबीच्या अंडर होतं, ते दोन्हीचे होते इंजिनियर तिथं, आणि ते त्यांच्यातर्फे होतं, ते केलं आम्ही. आणि तिकडलं तुमच्या कोल्हापूरच्या खाली जे हे आहे पॉवर हाऊस, राधानगरी नाही, एक खाली गगनबावड्याच्या तिथे कुठल्या तरी असं पॉवर हाऊस आहे. ते पॉवर हाऊसला त्याचं पण काम होतं, त्यावेळेला आम्ही तिथं जायचो. आणि सांगलीचं केलं, सांगलीचं इथं नाही केलं काही, परंतु एमएससीबीचं जे हे होते ना, एमएससीबी मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची बरीच लोक माहिती आहे, हो सगळी कामं माहिती आहेत. आणि त्यामुळे काय होतं की एमएससीबीला इलेक्ट्रिकल लोकांना काय असायचं, त्यांना ऍक्च्युअल प्रोजेक्ट कसं करायचं माहिती नसतं. कुठलं काय इलेक्ट्रिकल मध्ये माहिती असलं तरी माणसं कशी सांभाळायची, बिल्डिंग कशी बांधायची हे काही माहिती नसतं, त्यामुळे प्रॉब्लेम येतो. त्यामुळं जनरली म्हटलं ना तर सिव्हिल इंजिनियर इज द रिअल मॅनेजर. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल हे कसे आहेत ते खोलीमध्ये करणारे आहेत, त्यांचा मशीनशी संबंध येतो, माणसांशी संबंध येत नाही. आम्ही इलेक्ट्रिकलचं पण काम केलं, इलेक्ट्रिकलचं. आणि तिथं कसं आहे की अगदी अशिक्षित मजुरापासून ते वरच्या डिझायनर पर्यंत सगळ्यांशी संबंध त्यांना करावा लागतो. त्यामुळं सिव्हिल इंजिनियर हा सिटी इंजिनियर असतो कुठल्याही शहरामध्ये. इतर इंजिनियरला महत्व नाही, सिव्हिल इंजिनियरला महत्व आहे. आणि त्यांच्याशिवाय होतच नाही काम, म्हणजे पायापासून हे म्हणजे आधी कळस मग पाया दोन्ही त्यांचं काम आहे. म्हणजे ते जर केलं नाही तर ते पडणारच. काही ठिकाणी फेल गेले, त्यांना काय म्हटलं कॉन्क्रीट म्हणजे काय असते, सिमेंट वाळू हे घातले की झालं कॉन्क्रीट, एवढं सोपं नाही. त्यात आम्ही एवढे शिकलोय. आता काय झालंय याच्यानंतर पुढच्या काळामध्ये काय झालं की जास्त नवीन टेक्नॉलॉजी फॅशनेबलमुळे काय झालं, आर्किटेक्टने जास्त महत्व दिलं. आर्किटेक्ट
उत्तम काय मोठे मोठे डिझाईन करतात, त्याला काही कॉस्ट भरपूर वाढते आणि प्रॉजेक्टची स्ट्रेंथ असतेच का नाही माहिती नाही. पुष्कळचे बॅनर्स पडतात वगैरे, नंतर कळतं की ते पाया बरोबर नाही वगैरे. तर म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंगचं महत्व खरं म्हणजे जास्त आहे, फक्त त्याच्या बाहेरच्या शोभेमुळं आर्किटेक्टला सगळं महत्व दिलंय. ती एक हे जे बिल्डिंग वर्षात 20-20 मजली टिकतात का काय, त्याला काय मॉडर्न टेक्नॉलॉजी आली आहे का काय, असं मला आश्चर्य वाटतंय. मग ते क्युरिंग होते, ते म्हणतात आम्ही स्टीम क्युरिंग करतो आणि आम्हाला इलेक्ट्रिकल जे करतो वर्षात त्यांनी पाहिजे, तुमचं वर्षात काम व्हायला पाहिजे. अरे व्हायला पाहिजे काय त्याला काय, म्हणजे पण करणार. आता कसं आहे, नवीन टेक्नॉलॉजी बरीच झालेली आहे. कसं आहे, टोटल हा कॉलम बघून त्याचं जेवढं डिफ्लेक्शन अलाउड आहे तेवढंच केलं जातं. हा, आता तू बघितलं असेल कुठला त्याचे टॉवर्स वगैरे आहेत ते कसे डिझाईन करतात, टेक्नॉलॉजी निघाली. हा, तर त्यामुळं आता डेव्हलपमेंट झालेली आहे खूप. फक्त काय होतंय की बाह्य हे दिसण्याला सध्या जास्त महत्व आहे, त्यामुळं त्यांना आर्किटेक्टला फायनल अथॉरिटी असते, पैसा जास्तीत जास्त त्यांना मिळतो, आपल्याला मिळत नाही. जसं सिनेमा नटाला जास्त पैसे मिळतात, क्रिकेटरला मिळतात, हा, बाकीच्याला मिळत नाही. माझ्या मुलांना फ्लॅट घेतला फर्निचर, मी काय म्हणले काय टेबल खुर्ची हे त्यानं 40 लाख रुपये खर्च केला आर्किटेक्ट. मी चिडलो त्याच्यावर, म्हटलं अरे काय चाललंय काय, आर्किटेक्चरच काम आहे. आवडी निवडी बदलल्या आणि त्याच्यातनं पैसा भरपूर आहे, परंतु सिव्हिल इंजिनिअरिंगचं महत्व कमी होत नाही. सिव्हिल इंजिनिअरिंग अशी ब्रँच आहे की ज्याच्यामध्ये दगड माती, माणूस, इंजिनियर आणि टेक्नॉलॉजी सगळ्याचा अभ्यास करून तुम्हाला सगळं मॅनेज करावं लागतं आणि हार्डवर्क करतो तो इंजिनियर. आम्ही आता टॉवर लाईन डोंगराची कामं करतो, तेव्हा मला ऑफिसवर नको वाटेल, फील्डवर टॉवर लाईनचं काम. आणि मला सांगू, विंड मिल प्रोजेक्टची काम, डेन्मार्कच्या लेडीज होत्या, तंबूत राहत होत्या, पण कॉन्क्रीट जवळजवळ ते खाली जे टॉवर तुम्ही 1000 पद्धती कॉन्क्रीट, पण त्या जागच्या हलायच्या नाही, कम्प्लीट एवढ्याच्या पुढे त्या काय साधं हे घालून हे करून तंबूत राहायच्या. पण त्यांची जी कपॅसिटी आणि स्ट्रॉंग हे बघितली आश्चर्य. त्यानंतर आम्हाला या कामाने हालत नव्हत्या त्या. आम्ही म्हटलं जेवायला त्याला नाही इथं, तेव्हा त्यांचे घेऊन जायचं. पण हे म्हणजे फॉरेनचं काय आपण म्हणतो की त्याचं चांगलं घेत नाही आपण, कित्ता गिरवायच्या जे 38 तास घेते ते, पण मानलं नाही. विंड मिल प्रोजेक्टला मला एक चांगले अनुभव आले, केवढे ते टावरलाईन कामं करणारे बेस्ट. म्हणजे MSCBीत काम केल्याचा तो आनंद आहे. आता मला फार आनंद काय वाटतो माहिती का, तुम्ही आता जवळचे आमच्या आलात. पुण्यामध्ये मला माणसं पाहिजेत. पुण्याचे mypune.net नावाची आम्ही साईट सुरू केली. हा, आणि पुणे जिल्ह्याचं सगळं ते कार्यक्षेत्र आहे. पुणे जिल्ह्यामधले पर्यावरण म्हणजे तिथले प्रेक्षणीय स्थळ, तिथल्या मोठ्या मोठ्या संस्था, त्यांची माहिती, आणखी तिथले ट्रॅफिकची व्यवस्था, तिथली पोल्युशन, तिथले जे बिल्डिंग्स, तिथले जे काय काय प्रश्न आहेत ते सगळं मराठीतून घालायचं. मराठीतून वेबसाईट आपली सगळी, आणि मराठीमध्ये आपण सगळ्यांचे गोळा करूया. त्याचा फायदा कसा आहे की सर्वसामान्य लोकांना ते नॉलेज होत नाही. आपण इंजिनिअरिंग शिकतो पण खाली लोकांना कळत नाही, ते आपल्याला कळायला पाहिजे. माझ्या दृष्टीने नाही खरं आहे. तुम्ही जर ट्रॅफिकचा प्रश्न जर सोडवला तो सिव्हिल इंजिनिअर सोडवेल, कारण ट्रिमेंडस आहे. आम्ही इथनं इथंपर्यंत जातो, प्रेम हे करतो, घाबरून जातो आणि जमत नाही. म्हणजे ओल्ड एज हे जाऊ दे, तरुण पिढी देखील. आणि परदेशात कसं ते माणूस गाडीतनं उतरून आम्हाला साईडला नेऊन तो स्वतः गाडीत बसतो. आता मला हा एक प्रश्न आहे, तुम्हाला काय सिव्हिल बुर्ज खलिफा मी परवा बघून, बुर्ज खलिफा दुबई, तो 153 मजली आणि एका सेकंदात एका मिनिटात लिफ्ट येते. तुम्ही गेलाय काय? गेले की आम्ही. मला कळत नाही काय टेक्नॉलॉजी आहे. एका मिनिटात 155 मजली, काही त्रास होत नाही, पोटात पाणी. ते मला खरं झालं आज मुलाखती होती, मला आनंद की काय टेक्निकल असेल. काय असतं त्याचं, जसं खाली येतं ना त्याचं प्रेशर वगैरे कमी जास्त केलं जातं. तुम्ही आता याच्यामध्ये डीप वेल मध्ये तुम्ही त्याला समुद्राखाली जेव्हा आपण हे करतो तेव्हा आपण करता प्रेशर वेसल असतात ना, प्रेशर वेसल खाली टाकायचे वगैरे, तेव्हा ते प्रेशर कमी जास्त केलं. आणि
अतिशय वेगाने तिथे गेलं तरी हं. शेवटी ते ऑटोमॅटिकली तिचा स्पीड ऍडजस्ट होतो. होतं. कार चालवताना जसं तुम्ही एकदम कमी हे करता तसं गेअर इमॅजिन आणि मुख्य म्हणजे बरोबर 59-58 हे शून्य आलं की त्याला काय ते कमाल म्हणजे ते मी त्या लोकांनी म्हणजे क्रांतीच केलंय. वाळवंटातनं त्याने स्वर्ग निर्माण केलाय मी आपण ते अरबोपती म्हणतात ते खरंच आणि त्याला चॅलेंज दिला होता अमेरिका म्हणतात कशालाही करताय वाळवंटात उंट फिरवा त्यांनी ते म्हणजे मी कमालीच ते बघावं सगळ्यांनी दुबईत. तर आपण आता असं करूया याच्यापुढे तुम्ही माझ्याबरोबर काम करायला लागा. आणि तुम्ही राहता कुठं? मी पुण्यात कर्वेनगर. कर्वेनगरला. अच्छा ठीक आहे. तुझं स्वतःचा प्लॉट आहे का? नाही मी सध्या मुलीकडे मुलीकडे राहता. काय मुलीचे मिस्टर कोरोनामध्ये एक्सपायर झाले. होय. अच्छा. त्यामुळे मला ते सांभाळायचं महत्व आहे. बरोबर. आणि तिनं इथं वर्चरमध्ये एम.ए. केले एन्व्हायरमेंट. बरोबर. तुमच्या सगळ्यांचे काय नाव आहे तुझं? तिथं आता माधगावकर पूजा माधगावकर. पण त्यावेळी ती पूजा चंद्रकांत कुलकर्णी माझीच मुलगी. बरोबर. तिनं एम.ए. केलं. आपण 23 तारखेला आलेलो भेटूया. काय प्रश्न नाही. 23 तारखेला तुम्ही पुण्याला येणार आहे? पुण्याला येणार. कुठे येताय तुम्ही? 23-24 ला. नाही कुणाकडे म्हणजे असं येताय का? नाही असं नाही. आम्ही भेटते. मी शिशू इंजिनियर. कोण येते तुम्ही म्हणजे आणि कोण येते तुमच्या? मी आणि भारत दोघंच आम्ही दोघं येते काय? चांगलं बोलूया आपण. अच्छा नमस्कार. ते मुलाखत म्हणजे काय